नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड शाळेची या युट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गणित आणि बुद्धिमत्ता यावरचे काही प्रश्न, म्हणजेच ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षांना येणारे हे प्रश्न आहेत आणि यामध्ये वेगवेगळे प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो। आणि एकदम सोप्या ट्रिक्स तुम्हाला मी सांगणार आहे, अगदी एका सेकंदामध्ये तुम्ही याचं उत्तर लिहू शकाल असे काही प्रश्न घेतलेले आहेत। तर या प्रश्नांची उत्तरे तुम्ही अगदी एका सेकंदात लिहू शकाल अशी ट्रिक आहे आणि एकदम सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये सर्व काही जी तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतात, ज्या स्पर्धा परीक्षा असतात तर त्याला येणारे सर्व प्रश्न म्हणजे बऱ्यापैकी प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील। चला तर मग आपण अजिबात वेळ वाया न घालता आपल्या व्हिडिओकडे वळूया। तर बघा, इथं आपण प्रश्न घेतलेला आहे। जो प्रश्न आधी आपण घेतलेला आहे तो वयवारीचा प्रश्न आहे। असेच काही वेगवेगळे प्रश्न या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। तर बघा, आपला प्रश्न काय आहे, अजय आणि विजय यांच्या आजच्या वयाची बेरीज 32 वर्ष आहे। जर अजय विजयपेक्षा 4 वर्षांनी मोठा असेल तर विजयचे आजचे वय किती? तर बघा, अशाच प्रकारचे भरपूर प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला येतात। मग त्यामध्ये सरळ सेवेची असू दे, एमपीएससीची असू दे, तलाठी भरती असू दे, अन्य कोणतीही परीक्षा असू दे, तर त्या परीक्षेमध्ये अशा लेवलचे प्रश्न येतात। आणि मग तुम्ही वेगवेगळ्या ट्रिक सुद्धा पाहिले असतील। तर बघा, तुम्हाला एकदम सोपी ट्रिक मी सांगणार आहे की तुम्ही ती पटकन शिका सुद्धा आणि तुम्हाला त्याचा आन्सर पटकन सांगता सुद्धा येऊ शकणार आहे। तर बघा, इथं काय सांगितलंय, अजय आणि विजय यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? तर 32 वर्ष आहे। त्यांच्या वयाची आपल्याला बेरीज सांगितली बरं का, 32 वर्ष। त्यानंतर अजय विजयपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे हा जो अजय आहे तो विजयपेक्षा 4 वर्षांनी कसा आहे तर मोठा आहे। मग आपल्याला काय सांगितलं, तर विजयचे आजचे वय किती? एकदम सोपी ट्रिक वापरायची आहे मित्रांनो। इथं या 32 मधून ते 4 फक्त आपल्याला इथं मायनस करायचे आणि जेव्हा 32 मधून 4 आपण मायनस करू तेव्हा याचं उत्तर 28 येईल। आणि काय करायचंय बघा, या 28 चे फक्त निम्मे करायचे। 28 चे जर आपण निम्मे केले तर किती होतात? 14 होतात। किती होतात? 14 दोन्ही 28, 14 होतात। म्हणजेच हे 14 जे आहे ते विजयचं वय आहे। कुणाचं आहे? हे आपण विजयचं वय काढलं, हे 14 हे आपलं आन्सर आलेलं आहे। डायरेक्ट आपण आन्सर काढलं, काय केलं, 32 मधून आपण 4 मायनस केले, 28 झालं आणि सरळ 28 चे काय करायचे, निम्मे निम्मे करायचे। 28 चे निम्मे 14 झाले, 14 हे विजयचं वय आलं, बरोबर। बघा, आता आपण इथं उत्तरापर्यंत पोहोचलो, आपलं उत्तर तर आलं। तर बघा, तुम्हाला आता जर अजयचं वय विचारलं असतं तर आपण काय केलं असतं, या 32 मधून हे 14 आपण मायनस केले असते। 32 मधून आपण 14 मायनस केले असते तर आपलं उत्तर किती आलं असतं? 32 मधून 14 आपण जर मायनस केलं तर याचं उत्तर 18 येणार आहे। किती येणार आहे? 18, बरोबर। म्हणजे जर अजयचं वय विचारलं असतं तर उत्तर 18 आलं असतं। आणि बघा, दोघांच्या मध्ये फक्त 4 वर्षांचा फरक आहे म्हणून सांगितलं, म्हणजे 14 आणि 18 मध्ये 4 वर्षाचा फरक आहेच। म्हणजे अजयचं वय 18 झालं आणि विजयचं वय 14 झालं। तर अशा प्रकारे आपण आन्सर काढलेला आहे। आपल्याला विजयचं वय विचारलं होतं, आपण विजयचं वय 14 असं काढलेलं आहे। तर तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही प्रश्न येऊ दे, तुम्ही त्याचं आन्सर सेम या प्रकारे सोडवायचं आहे, लिहायचं आहे। चला तर मग आता आपण पुढचा प्रश्न बघूया। तर बघा, इथं आपण प्रश्न घेतलेला आहे, पहिल्या 30 समसंख्यांची सरासरी किती? आता बघा, जर तुम्हाला इथं प्रश्न असा विचारला असता तर तुम्ही काय केलं असतं, सगळ्या समसंख्या इथं मांडल्या असत्या, होय की नाही? तुम्ही सगळ्या समसंख्या मांडल्या असत्या, 2, 4, 6, 8, 10 अशा सगळ्या समसंख्या तुम्ही 30 मांडल्या असत्या आणि मग त्यांची तुम्ही सरासरी काढली असती, टोटल काढली असती। पण बघा, जेव्हा तुम्हाला समसंख्यांची सरासरी विचारतात तेव्हा जी संख्या दिलेली असते त्याची पुढची संख्या आपलं उत्तर असतं। बघा, जर 10 समसंख्यांची सरासरी विचारली तर त्याचं उत्तर 11 येतं। जर 11 समसंख्यांची सरासरी विचारली तर त्याचं उत्तर 12 येतं। जर तुम्हाला विचारलं की पहिल्या 21 समसंख्यांची सरासरी सांगा, त्याचं उत्तर किती 22 येतं। त्यानंतर जर तुम्हाला विचारलं पहिल्या 51 समसंख्यांची सरासरी सांगा, त्याचं उत्तर 52 येतं। तर अशा प्रकारे जे आपल्या संख्या दिलेली असते त्याच्या पुढची संख्या त्याचं उत्तर असतं।
हे लक्षात ठेवा. आता इथं काय विचारले आपल्याला, पहिल्या 30 समसंख्यांची सरासरी किती, तर 30 विचारलंय ना, याचं उत्तर येतं 31. बघा, एका सेकंदामध्ये आपलं उत्तर तयार आहे. एका सेकंदामध्ये जर तुम्हाला समसंख्यावर सरासरीवर जर सरासरी विचारली तर असं उत्तर लिहायचं. जर तुम्हाला सरासरीवर प्रश्न आला तर तुम्ही त्याचं उत्तर असं लिहायचं. आता 30 समसंख्यांची विचारले ना, त्याचं उत्तर 31 येणार आहे सरासरी. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, तुम्ही आन्सर लिहायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर बघा, आता इथं आपण प्रश्न पुढचा घेतलेला आहे, पहिल्या 19 विषम संख्यांची सरासरी किती. मग अशी प्रश्न होता समसंख्यांची सरासरी, आता प्रश्न विचारलाय विषम संख्यांची सरासरी. तर मग अशी तुम्हाला काय सांगितलं, समसंख्यांची विचारलं तर जी संख्या दिलेली असते त्याच्या पुढची संख्या आपलं उत्तर असतं. आता जर विषम संख्यांची सरासरी विचारली तर जी संख्या दिलेली असते तेच तुमचं उत्तर असतं. जर विषम संख्यांची सरासरी विचारली तर जी संख्या दिलेली असते तेच तुमचं उत्तर असतं. पण त्या संख्या जर क्रमाने असतील तर पहिल्या 19 विषम संख्यांची सरासरी विचारलेला आहे, तर याचं उत्तर 19च येणार आहे. याचं उत्तर 19च येणार आहे. जर तुम्हाला विचारलं पहिल्या 22 विषम संख्यांची सरासरी तर उत्तर 22च येणार आहे. जर तुम्हाला विचारलं पहिल्या 25 विषम संख्यांची सरासरी तर उत्तर 25च येणार आहे. जर तुम्हाला विचारलं पहिल्या 91 विषम संख्यांची सरासरी तर उत्तर 91च येणार आहे. जर विषम संख्यांची सरासरी विचारलं तर जे संख्या दिलेली असते तेच तुमचं उत्तर असतं, हे विसरू नका, हे लक्षात ठेवा. तर हीच आपली ट्रिक आहे मित्रांनो, एकदम सोपी ट्रिक आहे. आता आपण प्रश्न पुढचा बघूया. तर बघा मित्रांनो, इथं आपण प्रश्न घेतलेला आहे, ए एक काम पूर्ण करण्यासाठी 15 दिवस घेतो व बी तेच काम करण्यासाठी 30 दिवस घेतो, तर ते दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. तर बघा, असा आपला प्रश्न आहे. हा प्रश्न आहे काम काळ आणि वेगवरचा. काय करायचं, ए एक काम करण्यासाठी 15 दिवस घेतो आणि बी ला किती लागतात दिवस, तर 30 दिवस लागतात. अगोदर वरती गुणाकार आणि खाली बेरीज करायची आहे. वरती गुणाकार 15 गुणिले 30, खाली बेरीज 15 अधिक 30. काय करायचं, आता 15 गुणिले 30 आहे असं ठेवायचं. त्यानंतर 15 आणि 30 होतील 45. आता या संख्येला फक्त आपल्याला भाग द्यायचा आहे. बघा किती उत्तर सोपं असतं. आपल्याला प्रश्न बघूनच वाटतं की याचं उत्तर किती अवघड असेल, पण एकदम सोपं असतं. 15 एके 15, 15 त्रिक होतील 45. त्यानंतर 3 ने 30 ला भाग जातो, 3 एके 3, 3 10 30 आणि आपलं उत्तर येतं 10. उत्तर येतं 10 दिवस. उत्तर काय येतं, 10 दिवस हे आपलं उत्तर येतं. तर बघा, जर दोघे मिळून ते काम करत असतील तर ते काम करायला त्यांना फक्त 10 दिवस लागतील. किती दिवस लागतील, फक्त 10 दिवस. काय केलं आपण, जे आपण नळ टाकीला केली होती प्रोसेस ती सेम इथं केली. जर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न आला तर त्याचं उत्तर हे सेम असं लिहायचं, सेम अशा प्रकारे लिहायचं. तर बघा, एकदम सोपं आहे मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही कमेंट करून सांगा. कारण तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला पण कळत नाही की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात ते. आणि जर तुम्ही कमेंट केली तर आम्हाला व्हिडिओ करण्यासाठी खूप मोटिवेशन सुद्धा मिळतं. तर त्यामुळे लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. आता आपण प्रश्न पुढचा बघूया. तर बघा मित्रांनो, इथं आपण प्रश्न घेतलेला आहे, काम काळ वेगळाच हा प्रश्न आहे पण थोडासा वेगळा आहे. बघा, मग अशी प्रश्न होता, जर दोघांनी मिळून काम केलं तर किती दिवस लागतील, तर तेव्हा तिथे ती ट्रिक यूज करायची आहे. आता हा प्रश्न काय आहे बघा, तुम्हाला सगळ्या प्रकारचे प्रश्न यामध्ये मी घेतलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रश्नाला अजिबात अडचण येणार नाही. प्रश्न काय आहे बघा, एक काम करण्यासाठी राम व श्यामला 20 दिवस लागतात. एकटा राम ते काम 15 दिवसात करतो, तर फक्त श्यामला ते काम करण्यासाठी किती दिवस लागतील. तर बघा, फक्त थोडीशी याची ट्रिक वेगळी आहे. जर दोघे मिळून काम केलं तर किती दिवस लागतील, त्याची ट्रिक कशी होती, वरती गुणाकार खाली बेरीज करायची होती. पण आता काय सांगितलंय, फक्त एकट्याला किती दिवस लागतील हे जर काढायचं असेल तर काय करायचं, राम आणि श्यामला ते काम 20 दिवसामध्ये होतं, बरोबर. दोघांना मिळून ते काम 20 दिवसामध्ये होतं, पण एकटा राम ते काम 15 दिवसामध्ये करतो. एकटा राम ते काम 15 दिवसामध्ये करतो, म्हणजेच वरती आपण 20 गुणिले 15 आहे असं लिहायचं. 20 गुणिले 15 आणि फक्त खाली एक काम करायचं, खाली फक्त दोन्हीतला फरक लिहायचा. मग अशी आपण त्या प्रश्नाला खाली बेरीज केली होती.
आता जर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न आला कामकाज वेग वरती, तर काय करायचं, दोन्हीतला फरक खाली लिहायचा. आता 20 आणि 15 मध्ये 5चा फरक आहे, तो फरक आपण खाली लिहिला. बस एवढंच करायचं आपल्याला आणि फक्त याला भाग देऊन टाकायचा आहे. बघा 5 एके 5, 5 त्रिक 15, बरोबर. 5 एके 5, 5 त्रिक 15 किंवा 5 ने 20 ला पण तुम्ही भाग देऊ शकता. आणि फक्त या दोन्हींचा करा गुणाकार. 20चा आणि 3चा गुणाकार करा तर 20 त्रिक होतात 60 आणि उत्तर आपलं हेच येणार आहे की 60 दिवस. उत्तर आपलं येणार आहे 60 दिवस. तर एकट्या श्यामला ते काम करण्यासाठी 60 दिवस लागतील. तर हे याचं उत्तर येणार आहे. तर बघा एकदम सोपं आहे, इथं काहीही आपण कन्फ्युज वगैरे होऊन जायचं नाहीये. एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला मी सांगते. बघा उत्तर आपल्याला काढायला 1 सेकंद फक्त लागतो. एका सेकंदामध्ये आपण याचे आन्सर काढू शकतो. तर बघा आता आपण एवढे प्रश्न घेतलेले आहेत, तर आणखीन आपण काही प्रश्न घेणार आहोत. त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा आता पुढचा प्रश्न आपण बघूया. तर बघा इथं आपण प्रश्न घेतलेला आहे मित्रांनो, वर्गमुळात संख्या दिलेली आहे 10. बघा इथं वर्गमुळात 10, वर्गमुळात 10, वर्गमुळात 10, वर्गमुळात 10, वर्गमुळात 10, वर्गमुळात 10. आणि जर चिन्ह हे असेल इन्फिनिटीचं, हे चिन्ह आहे इन्फिनिटीचं, म्हणजेच याला म्हणायचं अनंत. याला काय म्हणायचं, अनंत. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ती अशीच पुढे चालू राहणार आहे. इथे पुढे सुद्धा वर्गमुळात 10, वर्गमुळात 10, वर्गमुळात 10 असं चालू राहणार आहे. त्यामुळे या चिन्हाला म्हणायचं इन्फिनिटी चिन्ह. आणि जर हे चिन्ह असेल आणि जर इथे ह्या संख्या दिल्या असतील तर काय करायचं, आता याच्यामध्ये चिन्ह कोणतंही दिलेलं नाही आहे. जर चिन्ह कोणतंही नसेल तर चिन्ह असतं गुणाकाराचं, हे विसरू नका. चिन्ह कोणतंही नसेल तर चिन्ह असतं गुणाकाराचं आणि अशा वेळी त्याचं उत्तर 10च येतं. जर चिन्ह कोणतंही दिलेलं नसतं आणि जेव्हा अशी संख्या दिलेली असते वर्गमुळात, तेव्हा त्याचं उत्तर 10च येतं, हे विसरू नका. हे याचं उत्तर येणार आहे, बरोबर. आता खाली बघा वर्गमुळात 12 दिले, अधिक वर्गमुळात 12, अधिक वर्गमुळात 12, अधिक वर्गमुळात 12, अधिक वर्गमुळात 12, डॉट 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 असं अनंतापर्यंत. म्हणजे कितीही पुढे आपण संख्या वाढवू शकतो. इथे चिन्ह आहे इन्फिनिटीचं. बघा आता जर बेरीज असेल आणि इथं खाली वजाबाकी दिली, तुम्हाला इथं खाली 12च घेतलंय आणि वजाबाकी दिली, जर अशा प्रकारची एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला आली तर काय करायचं, जर बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल तर त्या संख्येला या संख्येला अशा संख्येने गुणायचं की त्याचा गुणाकार ही संख्या आली पाहिजे. अशा 2 संख्येने गुणायचं, या 12ला अशा 2 संख्यांनी गुणायचं की त्याचा गुणाकार ती संख्या आली पाहिजे आणि दोन्हीतला फरक फक्त 1चा पाहिजे. बघा लक्षपूर्वक ऐका, जेव्हा तुम्हाला बेरीज असू दे किंवा वजाबाकी असू दे, जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचं गणित येतं तेव्हा या संख्येला अशा 2 संख्यांनी गुणायचं की ज्याचं उत्तर ती संख्या इथे दिलेली आणि त्या दोन्ही संख्यांमध्ये फक्त 1चा फरक असतो. आता या 12ला जर आपण 3 चौक 12 केलं, बघा 3 चौक जर 12 केलं तर या दोन्हींचा गुणाकार 12 येतो आणि दोन्हींमधला फरक फक्त 1चा आहे. 3 आणि 4 मध्ये फरक फक्त 1चा आहे. आणि जर तुम्हाला बेरीज दिली असेल तर जी मोठी संख्या असते ते याचं उत्तर असतं आणि जर वजाबाकी दिली असेल तर यापैकी जी छोटी संख्या आहे ते याचं उत्तर असतं. म्हणजे इथं वर्गमुळात 12 अधिक वर्गमुळात 12 आहे, याचं उत्तर 4 येतं आणि इकडं वर्गमुळात 12 वजा वर्गमुळात 12 वजा चिन्ह आहे, याचं उत्तर 3 येतं. किती सोपं आहे. पण आपल्याला हे जेव्हा बघतो ना आपण तेव्हा आपल्याला खूप अवघड वाटतं, आपण खूप कन्फ्युज होऊन जातो. चिन्ह कोणतंही नसतं तेव्हा तीच संख्या आपलं उत्तर येतं आणि जेव्हा अधिक म्हणजे बेरीज दिलेली असते आणि वजाबाकी दिलेली असते तेव्हा या संख्येला अशा 2 संख्यांनी गुणायचं की त्याचा गुणाकार ती संख्या आली पाहिजे आणि दोन्हीमध्ये फरक फक्त 1चा पाहिजे. मग जेव्हा बेरीज असते तेव्हा मोठी संख्या आपलं उत्तर असतं आणि जेव्हा वजाबाकी असते तेव्हा लहान संख्या आपलं उत्तर असतं. एवढं सोपं आहे. बघा जर हे समजलं असेल तर आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा मित्रांनो, हा आपला लास्ट क्वेश्चन आहे आणि जितका प्रश्न मोठा तितकं त्याचं उत्तर सोपं असतं. बघा प्रश्न काय आहे आपला, ए बी आणि सी हे खूप हुशार आहेत, त्यानंतर ए सी आणि डी हे मंदबुद्धीचे आहेत व सी डी व बी हे कुशाग्र बुद्धीचे आहेत. ए बी व सी हे सद्गुणी आहेत, तर पर्यायापैकी कोण हुशार, सद्गुणी, मंदबुद्धी पण कुशाग्र बुद्धीचे नाहीत. बघा किती प्रश्न आपल्याला किचकट वाटतो हा. फक्त मेन प्रश्न आपला काय आहे,
कोण पण कुशाग्र बुद्धीचे नाहीत. कोण कुशाग्र बुद्धीचे नाहीत. फक्त आपल्याला एवढंच काढायचंय. कोण कुशाग्र बुद्धीचे नाहीत. आपल्याला बाकीच्याशी काही देणं घेणं नाहीये. फक्त आपल्याला प्रश्न काय विचारलाय, पण कुशाग्र बुद्धीचे नाहीत. म्हणजेच पर्यायापैकी कोण हुशार, सद्गुणी, मंदबुद्धी पण कुशाग्र बुद्धीचे नाहीत. आपल्याला हे हुशार, सद्गुणी, मंदबुद्धी हे आपल्याला काहीही देणं घेणं त्याच्याशी नाहीये. फक्त कुशाग्र बुद्धीचे यापैकी ए, सी, डी आणि बी यापैकी कोण नाहीये ते फक्त आपल्याला काढायचंय. आता या प्रश्नामध्ये कुशाग्र बुद्धी कुठं लिहिलंय? इथं कुशाग्र बुद्धी लिहिलंय. हे बघा, इथं कुशाग्र बुद्धी आहे. मग कुशाग्र बुद्धीमध्ये कोण कोण येतं? सी हा कुशाग्र बुद्धीमध्ये येतो, डी हा कुशाग्र बुद्धीमध्ये येतो आणि बी हा कुशाग्र बुद्धीमध्ये येतो. बघा किती सोपं आहे. सी, डी आणि बी हे कुशाग्र बुद्धीमध्ये येतात. मग प्रश्न काय विचारला की कुशाग्र बुद्धीमध्ये कोण येत नाहीत? तर हा जो ए आहे तो कुशाग्र बुद्धीमध्ये येत नाही. म्हणजे हे ए हा या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा बाकीचं आपण काय बघितलं का? काहीच बघितलं नाही. फक्त आपण जो प्रश्न विचारलाय तेच बघितलं आणि आपण पर्यायावरून त्याचा आन्सर काढलेलं आहे. तर ए या प्रश्नाचं उत्तर आहे. तर ए हा कशामध्ये आहे? सद्गुणीमध्ये आहे. ए, सी, डी मंदबुद्धीमध्ये सुद्धा आहे आणि ए हा हुशार मध्ये सुद्धा आहे. जो ए आहे तो सगळ्यामध्ये आहे, पण तो ए फक्त कुशाग्र बुद्धीमध्ये नाहीये. त्यामुळे याचं उत्तर ए असं येतं. तर बघा अशा प्रकारे आपण यावर प्रश्न बघितलेले आहेत. गणित आणि बुद्धिमत्ता यावरचे आपण काही प्रश्न बघितलेले आहेत. तर असेच काही प्रश्न अजून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग अशा प्रकारे आपण भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.